Hello friends, glad to meet you. Today we are going to learn mathematics. Mathematics chapter 7, coins and notes. This is our textbook and today we are going to learn chapter number 7, coins and notes. So let us start. Coins and notes. इंडियन करन्सी रुपी. इंडियन करन्सी म्हणजे काय की आपलं चलन, आपण जो आपला व्यवहार होतो तो व्यवहार कशामध्ये होतो, रुपयामध्ये. बरोबर. मग आपण जेव्हा हा व्यवहार करतो तेव्हा रुपये हे आपलं काय आहे, करन्सी आहे, आपलं चलन आहे. म्हणजे जसं अमेरिकेचे डॉलर, अशा पद्धतीने जे डॉलर, बांगलादेशाचं टका, अशा प्रकारे जे करन्सी आहे तसं आपल्या देशाचं रुपया म्हणजेच रुपी हे आपलं इंडियन करन्सी आहे. आणि दिस इज द सिम्बल ऑफ अवर रुपी. आपण आता अशा पद्धतीने रुपीचं सिम्बॉल लिहितो. ओके. सो दीज आर कॉइन्स अँड दीज आर नोट्स इन अवर करन्सी. चला बघूया कॉइन्स अँड नोट्स. कोणकोणत्या नोट्स आणि कॉइन्स आपल्या व्यवहारात असतात ते आधी आपण पाहूया. ओके. यू नो दिस इज अ सिम्बॉल. दिस इज 1 रुपी नोट, 5 रुपी, 10 रुपीज नोट, 20, 50, then 100, 200, 500 and 2000. Right? These notes are in our currency. आता कॉइन्स कोणते आहेत बघूया. 1 रुपी कॉइन, then 2 रुपी कॉइन्स, 5 rupees and 10 rupees coin, and there is also 20 rupees coin. Okay. Now old coins. जुने कॉइन्स तुम्ही पाहिलेत का? एक आपण जस्ट त्याच्यावर नजर फिरवूया. दीज आर दी ओल्ड कॉइन्स. ओल्ड कॉइन्सचा आपल्याला आपला मराठीचा जो धडा होता कोणता, ईदगाह, तर त्या आमिना आजीकडे किती आणे होते. मग ते आणे पैसे हे जे आहेत हे तुम्हाला इथे दिसत आहेत. तुम्ही हे नीट लक्षपूर्वक पाहू शकता. आता फक्त आपल्याकडे 5 रुपयाचं, यातलं 2 रुपयाचं आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला पाहायला मिळतं. 50 पैसे अगदी रेअरली पाहायला मिळतात. ओके. कॉइन्स अँड नोट्स. एक्सचेंजिंग बिग कॉइन्स अँड नोट्स फॉर स्मॉलर वन्स. म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला दुकानात गेल्यावर आपण एखादी नोट नेतो आणि आपलं बिल जर कमी झालेलं असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, ती मोठी नोट किंवा कॉइन जी असते ती आपल्याला चेंज करून लागते, म्हणजे सुटे करून घ्यावी लागते. बरोबर. द चेंज फॉर 1 रुपी इज. आता 1 रुपयाचं चेंज आपल्याला हवं असेल, 1 रुपया सुट्टा हवा असेल तर 1 रुपी आपल्याला सुट्टा कसा मिळणार, चेंज कसा मिळणार, 50 पैसे अँड 50 पैसे मीन्स 2 50 पैसे कॉइन्स. बरोबर. 2 50 पैशांचे कॉइन्स आपल्याला मिळतील. म्हणजेच 50 + 50 100 पैसे. सो 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. येते लक्षात की 1 रुपया बरोबर 100 पैसे. पुढे जाऊया. आता द चेंज फॉर 2 रुपी. एक्सचेंजिंग बिग कॉइन्स अँड नोट्स फॉर स्मॉलर वन्स. द चेंज फॉर 2 रुपीज इज, दिस इज 2 रुपीज कॉइन. तर 2 रुपयाचे सुट्टे कसे मिळतील बघा. जर आपण 50 पैशांचे कॉइन्स घेतले तर 50 पैशाचं 1, 2, 3 अँड 4. हाऊ मेनी कॉइन्स, 4 कॉइन्स ऑफ 50 पैसे. बरोबर. 4 50 पैसे कॉइन्स 2 रुपयाचे. 50 + 50 + 50 + 50 200 पैसे. ओके. आणि 4 नाणी आपल्याला मिळतील. म्हणजे आपल्याला 50 पैशाचं नाणं फार रेअरली पाहायला मिळतं. बरोबर.
आता आणखीन कसे 2 रुपीचे चेंज मिळतील? 1 रुपी कॉईन मध्ये 1 रुपी कॉईनचं 1 अँड 2, सो 2 1 रुपी कॉईन्स, राईट. 2 1 रुपयाची 2 कॉईन्स आपल्याला 2 रुपयामध्ये मिळू शकतात. आणखीन कसं मिळेल? 1 रुपयाचं 1 अँड 2 50 पैसे कॉईन्स, राईट. सो 1 रुपी 1 अँड 2 50 पैसे कॉईन्स. ओके. नेक्स्ट, द चेंज फॉर अ 5 रुपी कॉइन इज. 5 रुपयासाठी आपल्याला कसे सुट्टे मिळतील बघूया. दिस इज द कॉइन ऑफ 5 रुपी. 1 रुपी, 2, 3, 4 and 5, right. So 5 1 रुपी कॉइन्स. बरोबर. पुढे 5 रुपयामध्ये आपल्याला 2 चे कॉइन घेतले तर 2 चे किती मिळतील? 2 + 2 4 and 1 5. म्हणजेच काय? तर 2 रुपयाचे कॉइन्स आणि 1 रुपयाचं कॉइन, बरोबर 5 रुपये. बरोबर. आणखीन आपल्याला 5 रुपयाचं कसं मिळतील सुट्टे? 50 पैसे जर आपण घेतले तर 50 पैशांची किती नाणी मिळतील? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हाऊ मेनी? 10 कॉइन्स. 10 50 पैसे कॉइन्स. ओके. पण पुन्हा लक्षात घ्या की 50 पैशाचे आपल्याला शक्यतो बाजारात आता पाहायला मिळत नाही आहेत. आता बघूया आपण द चेंज फॉर अ 10 रुपी कॉइन इज. 10 रुपी कॉइन. ओके. सो विच कॉइन्स? 20 50 पैसे कॉइन्स, राईट. 20 50 पैसे कॉइन्स म्हणजे 10 रुपयामध्ये आपल्याला 50 पैशाचे किती कॉइन्स मिळतील? 20. मल्टिप्लिकेशन केलं 50 मल्टिप्लाय बाय 20. सो 5 2 जा 10 अँड 2 0 इज इक्वल टू 1000. 1000 पैसे मीन्स 10 रुपीज. येत आहे लक्षात? देन अगेन आणखीन कशा प्रकारे मिळू शकतील आपल्याला चेंज? 10 विच कॉइन्स? करेक्ट, 1 रुपी कॉइन्स. सो 10 1 जा 10. सो 10 1 रुपी कॉइन्स. 10 1 रुपयाची नाणी म्हणजे 10 रुपये. आता आणखीन कोणत्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात बघूया. 5 2 जा 10. सो 2 चे आपल्याला किती नाणी मिळणार? 5. सो 2 रुपीचे 5 कॉइन्स आपल्याला मिळतील. आता पुन्हा आणखीन कशा प्रकारे मिळतील? 10 चे 4 नाणी. कोणती? 2 ची 4 नाणी आणि 2 1 रुपयाची. बरोबर. 4 2 जा 8 प्लस 2 1 जा 2. 8 प्लस 2 इज इक्वल टू 10. बरोबर. म्हणजेच 2 रुपयाची 4 कॉइन्स आणि 2 1 रुपयाचे कॉइन. बरोबर. मग अशा प्रकारे आपल्याला 2 आणि 1 रुपयाची कॉइन्स मिळतील. बरोबर. आणखीन कसं मिळतील? 2 कोणती नाणी मिळतील? येस, 5 रुपीज कॉइन. 5 2 जा 10. म्हणजेच 2 5 रुपी कॉइन्स आपल्याला मिळतील. नेक्स्ट, द चेंज फॉर अ 500 रुपी नोट इज. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुस्तकात. तिथे दुधाचं बिल पे करायचं आहे. दुधाचं बिल किती झालं आहे? द बिल ऑफ मिल्क इज रुपीज 452, राईट. अँड दॅट लेडी इज गिवन 500 रुपी नोट. त्या दूधवाल्याला तिने 500 रुपीची नोट दिली आहे. बरोबर. आणि बिल किती झालं आहे? 452.
52, 452. आणि तो म्हणतोय माझ्याकडे सुट्टे नाही आहेत, 500 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. मग आता ते मला सुट्टे आणावे लागतील. मग ती तिच्या मुलाला सांगते की नंदू गो अँड ब्रिंग द चेंज फॉर 500. मग त्याने काय केले ते आपण बघूया. आता 500 रुपीज तो घेऊन गेला. आता 500 रुपीजमध्ये त्याला किती 100च्या नोट्स मिळणार? 5. बरोबर. ओके. मग 100च्या 5 मिळाल्या. आता त्याला 452 बिल पे करायचं आहे. बरोबर. मग हे 5 नोटा घेऊन जाऊन चालेल का? नाही. मग आता त्याला काय करावं लागणार? आता हे 500 रुपये त्याला सुटे मिळाले. बरोबर. मग ते 500ची नोट राहिली का त्याच्याकडे? नाही. मग आता त्याला आणखीन किती सुट्टे करावे लागणार? 100 रुपये. बरोबर. मग द बिल ऑफ मिल्क इज ₹452. सो स्टील नीड द चेंज फॉर ₹100. मग अजून त्याला 100 रुपये चेंज करून घ्यावे लागणार. मग त्याने आणखीन वाण्याला सांगितलं की मला हे 100 घे आणि मला चेंज करून दे, सुटे करून दे. बरोबर. मग त्या 100चे सुटे त्याला कसे मिळाले बघा. 50 रुपी 1 नोट, देन 20, 10, 10 and 10. मग 100 रुपयामध्ये त्याला 50ची एक नोट, 20ची एक, 70 मीन्स 50 + 20 70 and 10 tens 3, 10 3s are 30, 70 + 30 100 मीन्स आता त्याची 100 रुपयाचे सुट्टे मिळाले. मग आता 100ची नोट कोणी घेतली? दुकानदाराने घेतले आणि आता 100 त्याला सुट्टे मिळाले. ओके. मग स्टील नीड द चेंज फॉर ₹10. मग वरचे 52 रुपये. मग 2 रुपये सुट्टे देण्यासाठी त्याला अजूनही सुट्टे करावे लागणार. मग 10 रुपयांचे त्याला आणखीन सुट्टे करावे लागणार आहेत. बरोबर. सो 10 रुपये त्याने परत वाण्याला दिले आणि वाण्याला सांगितले आणखीन मला सुट्टे दे 10 रुपये. मग 10 रुपयाचे त्याला कसे मिळाले? 2 रुपीज. किती कॉइन्स मिळतील? 5 कॉइन्स. राईट. मग 5 2s are 10 म्हणजे आता 5 कॉइन्स मिळाले 2 रुपीजचे, म्हणजे त्याला 10 रुपये मिळाले. मग वाणी आता त्याला ती 10 रुपयाची नोट काय करणार? परत घेणार आणि त्याला 2-2ची 5 नाणी दिली. बरोबर. द बिल ऑफ मिल्क इज ₹452. मग आता तो कसं देणार? 400च्या त्याच्या 4 नोटा, देन 50 रुपीज and then 1 coin of 2 rupees. बरोबर. बघा झालं की नाही बिल. 100च्या 4 नोटा, 4 notes of 100 rupees means 400 plus 50 450 and 2 452. बरोबर. मग नंदूने जे सुट्टे आणले 500 रुपयाचे ते कसे आणले? 100च्या किती नोटा मिळाल्या त्याला? 500मध्ये 4 नोट्स मिळाल्या. त्यानंतर 400 झाले ते. आणि 100 कसे आणले त्याने? 50ची एक नोट, 20 and 10 and 10 म्हणजे 50ची एक नोट, 20 and 10च्या 2 नोट्स. बरोबर. आणि पुन्हा मग त्याने 10 सुट्टे केले होते. मग ते 10चे कसे मिळाले? 2च्या किती कॉइन्स? 5 कॉइन्स. राईट. सो द बिल ऑफ मिल्क पेड विथ 4 notes of 100 rupees plus is equal to 400. Then 1 note of 50 rupee. Right. Then 1 coin of 2 rupee. So 400 plus 50 plus 2 rupees is equal to 452. येतंय लक्षात? तर अशा प्रकारे नंदूने 500 रुपयाचे हे त्याच्या व्यवहारासाठी लागणारे सुट्टे तो घेऊन आला. चेंज फॉर 500 रुपीज. ओके. नेक्स्ट.
Now there is a 2000 rupee note. What is the change for 2000 rupees? Yes, first one 100. 100 च्या किती नोट्स मिळतील? 20 रुपी नोट्स, राईट. मग 20 रुपी नोट्स घेतल्या तर त्या किती मिळतील? 100. 100 मल्टिप्लाय बाय 2. 2 ones are 2 and how many 0? 3 0 means 2000. So 120 रुपी नोट्स. ओके, आणखीन कसे सुटे मिळतील? 40 नोट्स मिळणार. कोणत्या? 50च्या. 50 रुपी नोट्स. 50 रुपी नोट्स. बरोबर. 4 5 20 and 2 0 2000. येत आहे लक्षात? सो 50 रुपी नोट्स. आता आणखीन कसे मिळतील? 20च्या किती मिळतील? 100च्या. 20 100 रुपी नोट्स. 2 ones are 2 and 2 and 1 0 2000, राईट. आणखीन कसे मिळतील? 10 नोट्स ऑफ 200 rupees. So 200 rupee notes. How many? 10 notes. Again 4 notes of 500, right? So 4 500 rupee notes. येते लक्षात? अशा प्रकारे 2000 चे आपल्याला जर सुट्टे घ्यायचे झाले तर या पद्धतीने 20 रुपयांच्या 100 नोटा, 50 रुपयांच्या 40, 100 रुपयांच्या 20, 200 रुपयांच्या 10 आणि 500 रुपयांच्या 4 अशा नोटा आपल्याला चेंजमध्ये मिळू शकतात. पुढे जाऊया. आता आपण मोठ्या नोटा छोट्या नोटा आणि कॉईन्समध्ये चेंज करून घेतल्या. आता छोटं जेव्हा आपल्याकडे तुम्ही लहान मुलं जेव्हा पैसे गोळा करता, जमा करता, तुम्हाला कोणी खाऊचे पैसे किंवा कशासाठी दिले असतील, मग त्यावेळेला तुमचे जमा झाल्यावर लगेच तुम्हाला पूर्ण 100 रुपये झाले असतील तर ते सुट्टे पैसे तुम्हाला एक पूर्ण 100ची नोट घ्यायला आनंद वाटतो. मग तशी हे सुट्टे जे आहेत ते देऊन आपण पूर्ण नोट, मोठी नोट आपण घेऊ शकतो. ते कसं ते बघूया. येते लक्षात? इथे बघा, इथे 100 रुपयाची नोट मला हवी आहे. मग मी ती कशी घेणार? 50 रुपीज 2 नोट्स जर माझ्याकडे असतील तर ते मी देऊन 100 रुपये घेऊ शकते. आणखीन कसे? 50 रुपीजची एक आणि 20 रुपीजच्या 2 आणि 10 रुपीजच्या एक. बरोबर. तर इथे 50 रुपीज नोट. मग ते कसे मी घेऊ शकते? 10च्या 3 नोटा आणि 5ची 4 कॉईन्स. बरोबर. सो 5 4 जा 20 and 10 3 जा 30. 30 + 20 50. आणि पुन्हा मला घ्यायचे झाले तर 10ची 1 आणि 20च्या 2. 20 + 20 40 + 10 50. येतं आहे लक्षात? तर अशा पद्धतीने मी छोट्याचं मोठ्या ह्याच्यामध्ये मी चेंज करू शकते. नाव 100 रुपीज आहेत. मग त्या 100 रुपीजसाठी मला किती द्यावे लागणार? 10 नोट्स ऑफ 10 रुपीज आणि 2 नोट्स ऑफ 50 रुपीज. बरोबर. मीन्स द व्हॅल्यू ऑफ 100 रुपी note is 10 times the value of a 10 rupee note or twice the value of a 50 rupee note. लक्षात येत आहे? म्हणजे जर 100 रुपयाची किंमत जर आपल्याला करायची झाली तर आपण काय म्हणू? आपण म्हणू की ती 10 रुपयांच्या 10 पट आहे. बरोबर. 10 रुपयाची नोट जी आहे तिच्या 10 पट 100 रुपयाची किंमत आहे. व्हॅल्यू म्हणजे किंमत. 50 रुपयांची जी नोट आहे तिची 2 पट ही 100 रुपयाची नोट आहे. येतं आहे लक्षात? ट्वाईस द व्हॅल्यू ऑफ ₹50. आता 500. मग 500मध्ये 100च्या किती येतील? 100. त्या किती येतील? 5 नोटा. 500 रुपीज अँड 10 नोट्स ऑफ 50 रुपीज. म्हणजेच काय? द व्हॅल्यू ऑफ अ 500 रुपी नोट इज 5 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ अ 100 रुपी नोट. म्हणजेच 500 रुपयाची व्हॅल्यू किती आहे? की 100 रुपयांची 5 नोटांच्या व्हॅल्यू बरोबर 500च्या एका नोटेची
व्हॅल्यू आहे, किंमत आहे, किंवा 50 रुपीच्या 10 नोटा एवढी किंमत 500 रुपयाची एका नोटेची किंमत आहे. समजते? नेक्स्ट, आता 100 रुपीजच्या मला चेंज करून हवे आहेत, बरोबर. मग 100 रुपीजमध्ये मला किती नोट्स मिळतील? 10 रुपीज नोट. म्हणजे मला एक नोट 100ची दिली तर मला त्याच्या बदल्यात 10 रुपयांच्या 10 नोटा, बरोबर. म्हणजे 10 टाइम्स व्हॅल्यू ऑफ 100. येतं लक्षात? व्हॅल्यू ऑफ 100 नोट इज 10 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ अ 10 रुपी नोट. येतं लक्षात? सो 10 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 100. आता 100चं आणखीन बघूया. 50 रुपयाचं कसं? तर 50च्या 2 नोट्स, म्हणजेच काय? द व्हॅल्यू ऑफ 100 रुपी नोट इज ट्वाइस द व्हॅल्यू ऑफ अ 50 रुपी नोट. 100 रुपयाची जी किंमत आहे ती 50 रुपयांच्या 2 नोटीच्या किमती एवढी आहे, बरोबर. म्हणजे 50 रुपयांच्या 2 नोटा जेव्हा तुम्हाला दिल्या जातील तेव्हा तुम्हाला 100ची एक नोट मिळेल, बरोबर. सो 50 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 100. अगेन here is an problem from our textbook. Ajay has 9 notes. The total value of those notes is rupees 500. Which notes does Ajay have and how many of each? अजयकडे 9 नोटा आहेत, बरोबर. आणि त्या 9 नोटा मिळून त्याची किंमत किती आहे? 500 रुपये. मग अजयकडे कोणत्या आणि किती नोटा आहेत हे विचारलेलं आहे. बघूया. आता किती रुपये आहेत त्याच्याकडे? 500, बरोबर. 500 रुपये आहेत, पण ते कसे आहेत? 9 नोट्समध्ये आहेत, बरोबर. 500 रुपये आहेत पण त्या 9 नोटा आहेत. मग आपल्याला शोधायचं आहेत त्या 9 नोटा कोणत्या असतील, बरोबर. मग आता 500ची सुट्टे किती येणार? 100मध्ये घेतले तर 5 नोटा, बरोबर. पण 5 घेतल्या तर आपल्याला 9 नोटा 100च्या घेतल्या तर 500 रुपयेच तिथे होणार, म्हणून आपण 5 नोटा घेऊ शकत नाही. म्हणून आपण मी किती घेतल्या आहेत? 4 नोट्स. ओके. मग आता 100च्या मी 400 आणि 100च्या मी किती घेतल्या? 20च्या 5 नोट्स, बरोबर. सो 100 रुपीज 4 नोट्स अँड 20 रुपीज 5 नोट्स. 4 + 5 9 नोट्स. आणि मग किंमत किती झाली? 400 रुपी नोट्स म्हणजे रुपीज 400 अँड प्लस 5 नोट्स ऑफ 20 रुपी नोट्स इज इक्वल टू 100. सो 100 + 400 इज इक्वल टू 500. आणि आपल्याला नोटा किती हव्या आहेत? 9 नोट्स. सो 4 + 5 9 नोट्स. येते लक्षात? पुढे जाऊया. अगेन देअर इज अ प्रॉब्लेम फ्रॉम अवर टेक्स्टबुक. Swati has some 100 rupee notes, 50 rupee notes and 20 rupee notes. If the total value of the notes is rupees 500, how many notes of each denomination does Swati have? स्वातीकडे पण 500 रुपये आहेत, पण त्या 500 रुपयामध्ये तिच्याकडे 50ची नोट आहे, 100ची नोट आहे आणि 20च्या पण नोटा आहेत. येतं लक्षात? मग तिच्याकडे किती नोटा आहेत? 500 रुपयांमध्ये तिच्याकडे 100ची पण आहे, 50ची पण आहे आणि 20ची आहे, बरोबर. 100, 50 आणि 20 अशी नोटा आहेत. मग तिच्याकडे एकूण टोटल किती आहे? 500, बरोबर. मग आता ह्या नोटा किती असतील? या तिन्हीच्या नोटा आपल्याला हव्या आहेत. मग जर आपण 100च्या 5ही घेतल्या तर 500 होतील, पण मग 50च्या पण नोटा आहेत तिच्याकडे, 20च्या आहेत. मग 500च्या 5 नोटा घेऊन नाही चालणार. मग मी 500च्या मध्ये 100च्या 3 नोट्स घेतल्या, बरोबर. मग 100 रुपी 3 नोट्स. नंतर मी 50च्या 2 नोट्स, 50 रुपी 2 नोट्स आणि 20च्या 5 नोट्स घेतल्या. 20 रुपी 5 नोट्स. मग आता किती झाले बघा? 100 रुपी 3 नोट्स इज इक्वल टू 300
प्लस 50 रुपीजच्या 2 नोट्स इज इक्वल टू 100 रुपीज प्लस 20च्या 5 नोट्स इज इक्वल टू 100 रुपीज. मग एकूण किती झाले? 300 प्लस 100 प्लस 100 मीन्स 500 रुपीज. येते लक्षात? म्हणजे इथे आपल्याला संख्या, नोटांची संख्या नाही दिली, पण तिच्याकडे 100ची आहे, 50ची आहे आणि 20ची आहे हे सांगितलं आहे. मग त्या सगळ्या नोटा आपल्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या नोटांची विभागणी केली. आणखीनही तुम्ही वेगळ्या प्रकारे करू शकता, ती तुम्ही करून पहा. येते लक्षात? पुढे जाऊया. नाव नंदू हॅज 9 नोट्स. द टोटल व्हॅल्यू ऑफ द नोट्स इज ₹2000. विच नोट्स डज नंदू हॅव अँड हाऊ मेनी ऑफ इच. आपल्या पुस्तकात 1000 रुपीज दिलेला आहे, पण आता 1000 रुपीजची नोट आपल्या व्यवहारात नाही आहे, म्हणून इथे आपण 2000 घेतले आहेत. मग 2000मध्ये 9 नोट्स आपण उदाहरण बदलून घेतलं आहे. मग त्या 2000मध्ये 9 नोट्स आहेत. मग त्या कोणत्या आणि किती त्या आपल्याला काढायच्या आहेत. चला बघूया. दिस इज द नोट ऑफ 2000 राईट. आणि आपल्याला किती नोटा हव्यात? 9 नोट्स. ओके. सो 500च्या 4 नोट्स मीन्स किती झाले? 2000. ओके. पण 500च्या 4 नोट्स घेतल्या तर 2000 नोटात पण आपल्याला 9 नोट्स हव्यात. मग 500च्या सगळ्या नोट्स घेऊन नाही चालणार. मग आपल्याला एक नोट बाजूला करून बघूया. मग 500च्या 3 घेतल्या आणि मग ती 500 जी आहे ती चेंज केली. मग त्यामध्ये किती चेंज आले? 100च्या 5 नोट्स. बरोबर. मग 500 गेले. मग आता माझ्याकडे 100च्या 5 नोट्स आणि 500च्या 3 नोट्स. बरोबर. आता माझ्याकडे 500च्या 3 नोट्स अँड 100च्या 5 नोट्स आहेत. बरोबर. मग आता 9 नोट्स झाल्या का? 100च्या किती? 5 + 3 8. बट वी हॅव 9 नोट्स. पण आपल्याला किती पाहिजेत? 9 नोटा हव्यात. इथे 8 नोटाच मिळाल्या आहेत. मग पुन्हा मी काय करणार? 100ची सुटी करणार. मग त्या 100ची सुटी केल्यावर माझ्याकडे आता 100च्या किती राहणार? 4 नोटा. बरोबर. 500च्या 3 आणि 100च्या 4. आणि मग त्या 100चे जेव्हा सुटे करणार मी तेव्हा ते मला किती मिळतील? 50च्या 2 नोटा. बरोबर. 50 रुपीज 2 नोट्स. बरोबर. मग आता 500च्या किती? 3 नोट्स, 100च्या 4 नोट्स अँड 50च्या 2 नोट्स. बरोबर. तर बघूया. आपल्या 4 7 अँड 2 9 नोट्स आपल्या झाल्यात. आणि टोटल बघा. 500च्या 3 नोट्स. बरोबर. 100 रुपीजच्या 4 नोट्स आणि 50च्या 2 नोट्स. 3 + 4 + 2 9 नोट्स. म्हणजे आपल्याला 2000मध्ये 9 नोट्स हव्या होत्या. त्या कशा मिळाल्यात? 500च्या 3, 100च्या 4 आणि 50च्या 2. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला हे चेंज त्याच्याकडे आहेत हे आपल्या लक्षात येतं. ओके. नाव देर इज अन असाइनमेंट. One word problem is there. Salma has 11 notes. If the total value of the notes is ₹2000, which notes does Salma have and how many of each? आता जसं आपण उदाहरण सोडवलंय त्याप्रमाणे हे सोडवायचं आहे. आणि राईट द करेक्ट नंबर इन द स्क्वेअर. रिकाम्या जागा ज्या आहेत स्क्वेअर आहेत तिथे योग्य नंबर तुम्ही लिहायचे. ओके. आता हा झालेला भाग तुम्हाला समजला आहे तेव्हा तो अभ्यास तुम्ही करू शकता. थँक्यू.